नमस्कार, मी इंदिरा न्यूज अनकटच्या पुणे हायलाइटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। शरद पवार यांनी पुणे हॉस्पिटलमध्ये घेतली बाबा आढावांची भेट। पवार साहेबांना आघाडीत लढण्याच्या फायदा तोट्यांची माहिती दिली। प्रशांत जगताप यांचं वक्तव्य। दौंड तालुक्यातील जलसिंचन प्रकल्पांना शासनाची मंजुरी। आणि व्हॉट्सअप पोस्टनंतर यवतमधील पोलीस नाईक बेपत्ता। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आज शरद पवार यांनी पुणे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। त्यानंतर पवारांनी डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेतली। यावेळी त्यांच्या समवेत पुणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली। या भेटीत आघाडीत लढण्याचे फायदे तोटे, निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक तयारी आणि उमेदवार निवडी संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती जगताप यांनी दिली आहे। महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडतोय असा उल्लेख करत जगताप यांनी निवडणूक समीकरणांचा सविस्तर अहवाल पवार साहेबांना सादर केल्याचं सांगितलंय। असं की मागचे 4.5 वर्ष एकत्र राष्ट्रवादी, नंतरची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष, अशा प्रकारे मला दोन्ही पक्षामध्ये काम करायची संधी मिळाली। माझी महापौर या नात्याने शहराचे प्रश्न माहिती होते। कार्यकर्त्यांचं संघटन करणं हे निश्चित त्या ठिकाणी मला अवगत होतं। अशा प्रकारे मी केलं। 2023ला 2 जुलैला जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांची निष्ठेने आणि प्रामाणिकपणे, कारण पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहे, त्याच्यामुळे त्यांची साथ निभावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। असं असताना एक टीम बांधलेली महाविकासाठी म्हणून मागचे 2-4 महिने खूप चर्चा केली, कारण की लोकसभा विधानसभेला आम्ही महाविकासासाठी म्हणून लढलो। पुणेकरांना माहिती की कुठल्या आघाडीला आम्हाला मतदान करायचं। अशा परिस्थितीमध्ये एका दुसरा काहीतरी आवाज निघाला, ज्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या बरोबर युती करायची आणि महाविकासासाठी तोडायची, अशा प्रकारचं काहींनी सुतोवाच केलं। ती संख्या जास्त नाही, पण त्याच्याने महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतोय। त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं महाविकास आघाडी म्हणून लढलो तर काय चित्र राहील, स्वतंत्र लढलो तर काय चित्र राहील, किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले तर काय परिस्थिती राहील, हा लेखाजोखा म्हणून आदरणीय पवार। दौंड तालुक्यातील महत्त्वाच्या जलसिंचन प्रकल्पांना अखेर शासनाची मान्यता मिळाली असून या महत्त्वपूर्ण मंजुरीसाठी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याचं सांगण्यात आलंय। जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतील कालव्यांचे बंदिस्त नलिका प्रणालीमध्ये रूपांतर आणि अस्तरीकरणासाठी तब्बल 429.86 कोटींच्या निविदेला मंजुरी मिळाली आहे। तसंच पुरंदर उपसा योजनेअंतर्गत कुपटेवाडी येथे नव्या पाईपलाईनलाही हिरवा कंदील देण्यात आलाय। यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर मुलीचा फोटो आणि भावनिक मजकूर पोस्ट केली। त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने पुणे ग्रामीण पोलिसात खळबळ उडाली आहे। रणदिवे यांनी आपल्या पोस्टमध्ये यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत। तणाव आणि बदली प्रक्रियेमुळे ते काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात असून त्यांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी।
पिंपरीत आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात चुरस निर्माण झाली आहे. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील मित्रपक्षांमध्येच उमेदवारांची पळवापळवी झाल्याने महायुतीच्या समन्वय समितीने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याच्या निर्णयाचा पुण्यात भाजपच्या मिशन 125ला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 7/12 उतारा जन्म मृत्यू नोंदणीच्या दाखल्यांचं विविध 7 प्रकारच्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगचं काम 60% अधिक झालं असून ही सर्व कामं मार्च महिना अखेरपर्यंत पूर्ण करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी तहसीलदार आणि उपविभागीय आयुक्तांना शुक्रवारी केली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर 100 वर्षांपूर्वीचेही उतारे दाखले एका क्लिकवर मिळणार आहेत. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाचा दर निश्चित करण्यासंदर्भात सोमवारी बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करतील. आणि या बातमीचा वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.